मी खूप ओल्ड सोल आहे. म्हणजे आपण सोलचा पण जन्म काढू शकतो की आपण कधी जन्माला आलो. सो जरी माझं शरीर आत्ताचं हे आहे, पण माझा आत्मा खूप जुना आहे. त्यामुळं कदाचित 2 वर्षाचे असताना मी भजन म्हणायला लागले. त्यामुळे कदाचित 8 वर्षाचे असताना मी आश्रमात पंचतत्व साधना करू शकले. मंत्र जाप केल्याने देव पण यायचं. डिप्रेशन आपण का म्हणतो? कारण कशातच रस नाही, डोपामिनच ऍक्टिव्हेट होत नाही. आज इडली मिळाली तरी नाही आणि मोमोज मिळाले तरी नाही. एक गर्लफ्रेंड आली आणि दुसरी गेली तरी नाही वाटत काहीच. म्हणजे हा प्रॉब्लेम नवीन पिढीचा झालेला आहे. मोबाईल फोनने आपल्या हाताचे बोट सुद्धा बदलायला लागलेले, त्याच्यावर रिसर्च चालू आहे आता. त्याच्यानंतर फोन आपण जो घेतो असा आणि सतत खाली बघतो. आता जेव्हा केव्हा आपल्याला दुःख असायचं जुन्या काळात किंवा टेन्शन असायचं, तर आपण पहिली रिॲक्शन काय असते? अरे देवा, असं करतो की नाही? म्हणजे खूप पिढ्या 1000 वर्षापूर्वीपासून असं केलं की काहीतरी डिप्रेसिव्ह आहे. त्यामुळे आता आपण कंटिन्युअस असेल तर मनाला काय वाटतं? अरे डिप्रेशन आहे, अरे डिप्रेशन आहे. सो कॉन्स्टंट डिप्रेशन आहे. फोन नेहमी अशा लेवलला बघा तुम्ही. तर एआयच्या साऊंड हे डिप्रेसिव्ह साऊंड. जनावरांना फक्त शरीर आणि आत्मा आहे, त्यांना कधी बीपी, डायबेटीस, डिप्रेशन होत नाही. माणसाला का होतं? कारण माणसाला 2 घटक अजून आहेत, तो म्हणजे मन आणि बुद्धी. हे मन आणि बुद्धी मध्ये करतात आणि आपल्या शरीराला नीट होऊ देत नाही. महिला रडून व्यक्त होतात असं म्हणलं जातं, महिला गावभर सांगून व्यक्त होतात असं म्हणलं जातं. पण आजच्या या आधुनिक जगात बाहेरपेक्षा आतल्या आव्हानांना सगळं जग सामोरं जाते आणि या आतल्या आव्हानांना लढण्यासाठी मदत करणारी ती दुर्गा म्हणजे डॉक्टर प्रचिती पुंडे. खरं तर डॉक्टर की उद्योजक असेल, लेखन असेल, ऍक्टिंग आणि आता सर्वात जास्त जगाला गरज असणाऱ्या इन्स्टंट वेलनेसच्या माध्यमातून अवघ्या जगाच्या इन्स्टंट शारीरिक, व्यावसायिक आणि नात्यांच्या संदर्भातील त्रासाला कमी करण्याचे ध्येय ज्यांनी हाती घेतले त्या डॉक्टर प्रचिती पुंडे मॅडम आज आपल्या या भागात आपल्याशी संवाद साधणार आहेत. नमस्कार, मी स्नेहल निमगिरे आणि स्वागत आहे तुमचं डिजिटल पुणे न्यूज मध्ये. खरं तर नवरात्रीच्या निमित्ताने आपण 9 दुर्गांशी संवाद साधतोय आणि त्यातलीच ही दुर्गा म्हणजे डॉक्टर प्रचिती पुंडे. मॅडम, स्वागत आहे तुमचं डिजिटल पुणे न्यूज मध्ये. तुम्ही खरं तर मिसेस युनिव्हर्स पर्यंत जे पुरस्कार जे आहेत ते तुम्हाला मिळालेले आहेत. कसा होता हा सर्व प्रवास आणि कोणाची प्रेरणा होती असं? प्रवास माझा खूप उत्तम होता, कारण माझं शिक्षण चालू झालं कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आणि मला नन्स होत्या शिकवायला. सो ग्रेसी मॅम, वेरोनिका मॅम अशा टीचर्स होत्या. तर एका साईडला हे असतानाच 2 वर्षाची असल्यापासून मी भजन कीर्तन म्हणायची. माझ्या मावशीच्या गावी गुरुदेव दत्तांचे अवतार होते आणि त्यांना सगळे गुरु मानायचे, त्यांची पोथी होती. 8 वर्षाची असताना मी आश्रमात जाऊन शिवांबू साधना आणि तपस्या केली. सो एक स्पिरिच्युअल आणि खूप मॉडर्न, अल्ट्रा मॉडर्न असं दोन्ही गोष्टी मी बघितल्या. माझे वडील विवेकानंद ट्रस्ट हॉस्पिटल लातूर इथे फर्स्ट फाउंडर ट्रस्टी आणि त्यामुळे 150 डॉक्टर्सच्या मध्ये मी जन्माला आले. 8वीत असताना ऑफिशियली पोथी घेतली. कुठेतरी माझा सतत म्हणजे आरोग्याकडे सायंटिफिकली जाऊ का अध्यात्मात मी जाऊ, मग योगी बनू का इकडे जाऊ. सो असा तो एक कल सतत असायचा माझा आणि तो द्वंद्व खूप दिवस चालू राहिला. फायनली 12वी मध्ये 98.67% मार्क्स मिळवले. ऑफकोर्स शाहू कॉलेजची मी विद्यार्थिनी आणि मेडिकलला मी लागले. मेडिकल करताना मी दूरदर्शन मध्ये पण काम केलं. 5 वर्ष मी अँकरिंग, स्क्रिप्ट रायटिंग केलेलं आहे. तिथे तरुण भारतमध्ये स्पंदन क्लबमध्ये मी शिकवायची आणि त्यांचे डॉक्टर दिदी बनले. तिथे पण बरेच पब्लिशमेंट झालेले आहेत माझ्या आणि माझे चेक निघायचे 500 रुपये, 1000 रुपये. त्यातनं मी मेडिकलची फीस भरायची. सो असा हा प्रवास ग्लॅमर आणि वेलनेस आयुष्यात. आई वडिलांपासून, माझी आई फॅशन डिझायनर आहे, तिचं स्वतःचं कॉलेज आहे, वडील डॉक्टर आहेत. मी मेडिकलला असताना मी मेडिकल करता करता दूरदर्शन करत होते आणि आता पण मी डॉक्टर झाले. त्याच्यानंतर मी मिसेस इंडिया, मिसेस युनिव्हर्स केलं. आता हा सगळा प्रवास वाटायला थोडा कॉम्प्लेक्स वाटतो, पण ह्याचा मूलभूत एकच आहे. जसं एक कांदा असतो ना, कांद्याच्या वरचे टर्फल निघत जातात लेयर्स बाय लेयर्स बाय लेयर्स, तसंच माणसाचं असतं. माणसाला स्वतः आपण कशासाठी आलोय आणि आपण आल्यानंतर बाळ म्हणून असताना आपण खूप शुद्ध असतो, पवित्र असतो, पण आपण जगाचे लेयर्स घेत वाढतो आणि ते बिलीफ सिस्टीम्स आपल्या बनत जातात स्वतःबद्दल. त्या जेव्हा आपण सगळ्या एक एक बाहेर फेकून स्वतः मी कोण आहे हे बघतो ना, तर तो प्रवास उलगडतो आपला. आणि त्यामुळे माझी प्रेरणा हा खरं माझा आंतरिक प्रवास आहे. आणि त्या आंतरिक प्रवासातनं मला असं कळालं, जो की खूप लहानपणी चालू झाला, त्यातनं मला असं कळालं की मी ग्लॅमर आणि वेलनेसचा बॅलन्स आजच्या आधुनिक जगाला दाखवण्यासाठी जन्माला आलेली आहे. आणि त्यामुळे आज ग्लॅमोवेल नावाची मोठी संस्था आणि प्रोलक्स वेलनेस अँड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड 10,000 स्क्वेअर फीटचं ऑफिस पुणे बाणेर इथे मी स्थापन करू शकले. आज तुम्ही होलिस्टिक वेलनेस ऐकलं असेल, त्यानंतर स्पिरिच्युअल वेलनेस आलं. पण आता खूप धकाधकीचं जीवन आहे, आपल्याला वेळ नाहीये तेवढ्या. जुना काळात जेवढा वेळ होता
आज आपल्याला इंस्टाग्राम, स्विगी, लिंक्डइन सगळंच बघायचंय. आपल्याकडे सगळीकडेच पुरस्कार दाखवायचे आहेत आणि एकदा डॉक्टर होऊन चालत नाही. आजकालच्या मुलांना रोज काहीतरी हे करायचंय किंवा दर महिन्यात एक तरी पोस्ट आपल्याला टाकता आली पाहिजे. म्हणजे अचिव्हमेंट्स खूप मिळवायचे. हे सगळं असताना पोल्युशन इतकं वाढलंय की आरोग्य कसं नीट ठेवायचं. त्यामुळे इन्स्टंट वेलनेस साठी आफ्टर होलिस्टिक, आफ्टर स्पिरिच्युअल वेलनेस, ग्लॅमो वेल वेलनेस इज व्हॉट द वर्ल्ड नीड्स. इट इज अ बॅलन्स ऑफ ग्लॅमर अँड वेलनेस टुगेदर. सो आय थिंक ग्लॅमो वेल इज व्हॉट द वर्ल्ड नीड्स. आणि त्याच्याबद्दल मला 2 पेटंट आहेत. 2008 पासून मी त्याचा रिसर्च केला. 5,000 पेक्षा जास्त क्लायंट केस स्टडीज मी सबमिट केलेल्या आहेत. 25 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि 2 पेटंट्स, 3 कॉपीराईट्स मिळवले आणि ही संस्था आपण स्थापन केली. हिला जगभर मान्यता आहे. अनेक कॉलेजेस, विद्यापीठ, नुसतेच नॅशनल नाही तर इंटरनॅशनल पण मी सध्या जाते आहे सगळीकडेच. मॅडम, आता इन्स्टंट वेलनेसचं काम तुम्ही हाती घेतले. याच्या अगोदर लेखन असेल, ऍक्टिंग असेल, अशी अनेक कामं तुम्ही केलेली. या सगळ्यांमधला टर्निंग पॉइंट कोणता होता? टर्निंग पॉइंट म्हटलं तर मी माझी मुलं पुण्यात शिकायला राहायची. मी मंडे टू फ्रायडे ओपीडी करायची करमाळ्यामध्ये. करमाळ्यात आमचं हॉस्पिटल आहे आणि फ्रायडेला दुपारनंतर आम्ही पुण्याला यायचो. मी, माझे मिस्टर. फ्रायडे, सॅटर्डे, संडे आम्ही इथे राहायचो. मी इथे सॉफ्ट कॉलेजला फॅकल्टी होते, स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीला. मग इथे माझं कोरेगाव पार्कमध्ये पहिले एक छोटं क्लिनिक होतं आणि मुलांचं पण व्यवस्थित चाललेलं सगळंच. सो असं करता करता माझा रिसर्च तर चालूच होता की आरोग्य म्हणजे नेमकं तरी काय. कारण मी स्वतः ॲलोपॅथी घेत नाही. त्यामुळे ओपीडीत येणारे रोज मी 100 ते 120 पेशंट पर डे मागच्या 3 वर्षापर्यंत बघितलेले आहेत. आणि ते बघताना माझ्या लक्षात आलं की अनेक महिला गावांमधनं शहरात येतात आणि 30 ट्रीटमेंट्स त्यांना दिली जातात कारण मानसिक आजार जास्त आहेत. मानसिक खच्चीकरण असताना सुद्धा त्यांच्यासाठी आम्ही मानसिक स्वास्थ्य किंवा मेडिटेशन कॅम्प चालू केले करमाळ्यामध्ये. माझं एनजीओ आहे अभिजिता महिला हस्तकला केंद्राचं. सो असं केंद्राचं भरपूर काम चालू होतं त्या काळात. आणि मी उन्हाळी शिबिर घ्यायचे. अगदी 100 रुपयात आम्ही उन्हाळी शिबिर घ्यायचो आणि गावातले सगळे उच्च शिक्षक जे होते ते तिथे मदत करायचे आम्हाला. सो सोशल वर्क भरपूर होतं. 4-5 ठिकाणी अध्यक्ष होते. स्किलिंग इंडियाचं काम चालू होतं. सो स्किलिंग इंडिया, FSDO आणि NSDCच्या टीमनी माझा सत्कार केला आणि 5 ते 6 वेळा ते करमाळ्यामध्ये आलेले. सो हे सगळं चालू असताना उन्हाळी शिबिरं तर होतीच, एम्प्लॉयमेंट वर्कशॉप्स होते, त्यानंतर एक्झिबिशन्स लागायचे आणि माझं मेडिकल प्रॅक्टिस चालू होती. मुलांसाठी मी यायची जायची. पण वन फाईन डे सडनली मला असं जाणवलं की खूप जास्त काम होते आणि मला वीकनेस जाणवतोय. सो जेव्हा मी शिवांबू तपस्या 8वीत केली, पंचतत्व तपस्या 8वीत केली, तेव्हा माझ्या गुरूंनी सांगितलं होतं की आपल्यामध्ये एक चौथा एनर्जीचा कोश असतो आणि तो तेव्हा जागृत होतो जेव्हा तुमच्या सगळ्या एनर्जीज एक्झॉस्ट झालेल्या असतात. त्या काळात मला वाटलं की माझा हा चौथा एनर्जीचा कोश जागृत झालेला आहे. आणि ओपीडी तपासता तपासता मला म्हणजे मी कधीच स्वतःला गिव्ह बॅक केलं नाही. माझ्या दोन्ही डिलिव्हरीच्या वेळेस सीझर होऊन सुद्धा मी त्याच दिवशी उठून बसलेले विथ युरिनरी कॅथेटर बाळांना घेऊन. इतकं म्हणजे माझा कंट्रोल असतो स्वतःवरती. त्या दिवशीही होता. पण मी पेशंट बघता बघता डॉक्टरांना फोन केला माझ्या हस्बंडना आणि म्हटलं की मला चक्कर येते आणि मला काहीतरी टेस्ट करणं गरजेचं आहे. त्यांनाही माहितीये की हे असं विनाकारण काहीच म्हणत नाही. मी आत गेले. आत गेल्यावर माझे सगळे ब्लड टेस्ट झाले. फक्त सोडियम आणि पोटॅशियम इम्बॅलन्स होतं. पण सोडियमची मात्रा इतकी कमी होती. आम्ही जेव्हा मेडिसिनच्या डॉक्टर्सना फोन केला ते म्हटले या रेटला तर ती ICU मध्ये पाहिजे, तिला कन्व्हल्जन आले पाहिजे, तिला अमुक अमुक झालं पाहिजे. आणि त्यानंतर ही म्हणजे साधारण एक 8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यानंतर मी फक्त बेडवरती होते. माझा आत्मा वरती होता, मी खाली होते. माझे हात पाय सुद्धा हलायचे नाहीत. पण मी पूर्णतः जागी होते आणि मला म्हणजे सोडियमचे इंजेक्शन देण्यात आले, ते सगळंच झालं. पण त्या काळात मला माझा पुढचा लाईफ पर्पज, माझे जे प्रश्न होते ना त्याची उत्तरच मला मिळत नव्हती. आणि खूप डीप मेडिटेशन लहानपणापासून केल्यामुळे एखादा प्रश्न जर मनात घेतला की हे आरोग्य नाहीये, हे आरोग्य नाहीये, हे आरोग्य नाहीये, तर ते इतकं मला असं त्रासिक व्हायला लागलं होतं. त्यामुळे मी बेड रिडन होते 10 दिवस तब्बल. त्या 10 दिवसात माझा बोट पण उचलायचं नाही. मी म्हणजे तसं मी जागी होते. सगळे यायचे जायचे घरात बघून जायचे मला. पण मला फुल ते 10 दिवस म्हणजे पूर्ण एक तपस्येत गेल्यासारखे झाले. आणि त्यानंतरचा जो टर्निंग पॉइंट होता, मला माहिती नाही माझ्या हातात फोन कसा आला, कारण फोन उचलायचा, आयफोन तेवढा जड होता की त्यांनी मला क्रॅम्प यायचे. तो कसा माझ्या हातात आला, कसं कुठलं बटन लागलं, युट्यूबवर कसं एक आरोग्याचा म्हणजे व्हिडिओ लागला इंग्लिश मधला, आणि त्यानंतर मी तो ठेवला, डोळे बंद केले आणि सडनली एक जर्क म्हणतो ना आपण, कारण ह्याला आपण केन्शो आणि साटोरी मोमेंट्स म्हणतो, जे सडन रिअलायझेशन्स येतात. त्यात सडन रिअलायझेशन आलं मला, विच इज अरे ग्लॅमोवेल, ग्लॅमर आणि वेलनेसचा बॅलन्स.
आणि म्हणजे दॅट वॉज, मला आत्ता पण शहारेतच सांगताना, दॅट वॉज माय टर्निंग पॉइंट. त्यानंतर मला उत्तर मिळालं होतं की खरं आरोग्य म्हणजे काय आणि ग्लॅमोवेल का गरजेचं आहे जगाला. कारण सतत मेडिकल प्रॅक्टिस करताना, पेशंट बघताना, पुस्तकं लिहिताना, पहिले मी 11 पुस्तकं लिहिली होती सेल्फ मास्टरी ॲज अ रॉक सॉलिड फाउंडेशनची, पण त्याच्यावर माझं समाधान नव्हतं. कारण रॉक सॉलिड फाउंडेशन बिल्डिंगचं बांधलं तर आयुष्याचे 12 आस्पेक्ट्स बॅलन्स होतात, पण तरीही कुठेतरी समाजाला आणि नवीन पिढीला मेंटल हेल्थ आणि मेडिटेशन हे टूल्स लागू होत नव्हते, तेवढे इफेक्टिव्ह नव्हते जेवढे जुन्या पिढींना होतात. मग त्यांच्यामध्ये काय बदल झालाय, त्यामुळे मग माझा तिथून पुढे, मग त्या दिवशी तर मी उठलेच, म्हणजे लिटरली मी दुसऱ्या मिनिटाला उठले होते. मी पाणी पिलं, डॉक्टर्सना बोलवलं, सांगितलं की मला आता बरं वाटतं आहे, बॅग पॅक केली आणि मी लेह लडाखला गेले 12 दिवसांसाठी. सो मी लेह लडाखला जाऊन तिथल्या डोंगरांमध्ये राहिले, बघितलं, एकटीच गेले, थांबले, शांत बसले, सगळं डिकोडिंग केलं. कारण जेव्हा डाउनलोडिंग होतं तेव्हा ते सडन असतं, आपल्याला थर्ड आय चक्राने त्याचा अर्थ काढायचा असतो. तो अर्थ काढून जेव्हा मी परत आले, मग माझ्या लक्षात आलं की नवीन पिढीमध्ये ह्युमन एव्होल्युशन, आपण माणूस माकडापासून पुढे आला. सो ह्युमन एव्होल्युशन हे कॉन्स्टंट ऑनगोईंग आहे. त्यामुळे मिलेनियल्स आणि जेन्झी मध्ये आत्म्याच्या पुढं पलीकडे काय आलंय ते मी शोधलं, त्याच्यावरती टूल्स काढले आणि त्याचं एक्सपेरिमेंटेशन चालू केलं. त्याच्यात यश आलं आणि मग त्याचा पेटंट आपण मिळवलेला आहे. आता इन्स्टंट वेलनेसची जी संकल्पना आहे ती मग त्याच टर्निंग पॉइंट पासून तुम्हाला Yes. समजली का, आणि कोणी तुम्हाला या पुढच्या सर्व प्रवासाला मदत केली? सो डेफिनेटली सोर्स असेल, माझे गुरु असतील वेगवेगळे. जसं मी CBT NLP केलंय तसं साऊंड हिलिंग केलंय, दिल्लीला माझे गुरु असतात. त्यानंतर आकाशिक रिडिंग केलेलं आहे, मुंबईला त्या मॅडम असतात आमच्या. शॅडो हिलिंग केलेलं आहे, शॅडो मास्टरी. सो असे अनेक सगळे कोर्सेस केले मी. ते सगळे गुरु तर होतेच, त्यांना प्रश्न विचारायची. पण होमिओपॅथीचे जे गुरु आहेत आमचे, तर डॉक्टर प्रफुल्ल विजयकर, प्रिडिक्टिव्ह होमिओपॅथी हे सायन्स आहे, मुंबई, पुणे, सगळ्या ऑल इंडियामध्ये त्याचे ब्रांचेस आहेत. आणि 2010च्या आधी, म्हणजे साधारण 2008 पासून प्रिडिक्टिव्ह होमिओपॅथी माझ्या आयुष्यात आलं आणि त्यांच्या पॅनल डिस्कशनमध्ये मी सतत असायची. मग माझ्या एक लक्षात आलं की वी ऑल आर नॉट बॉर्न टू बिकम योगीज. आता इंडियामध्ये आपण खूप देवदेव करतो, खूप डिवोटेड असतो, पण जसं अति तिथे माती, म्हणजे कुठल्याही अति भाजी जरी खाली तरी ते विषाचं रूप घेईल. ठीक आहे, त्यामुळे देव करतो आपण, पण तो देव अंतरात्म्यात आहे आणि त्याच्याद्वारे आपल्याला जायचंय. ऑफकोर्स सरेंडर करण्यासाठीच देव आहे. तर हे सगळं असताना जे योगी केंडला जातात, हे मी का सांगतेय, कारण जेव्हा तुम्ही मेडिटेशन करायला लागता किंवा एखाद्या आश्रमात जाता, तर मग असं होतं की मी ना प्रचिती, आय डोंट वेअर दिस, आय जस्ट ईट दिस, किंवा मी अशाच कॉटनच्या साड्या घालणार, मी तिलकच लावणार. पण मग इथे डुअलिझम येतं ना, मी वेगळी आणि तू वेगळा, मग इथे युनिव्हर्सल वननेस नाहीये. सो ऑल योगीज आर सिफिलिटिक पर्सनॅलिटीज, म्हणजे दे आर नॉट नॉर्मल. आणि हे होमिओपॅथी सायन्स, आयुर्वेदा सायन्सनी प्रूव्ह केलेलं आहे. सो वी आर नॉट बॉर्न टू बिकम योगीज. आपल्याला आता 5D 3D वर्ल्डमध्ये आपलं स्वतःचं एक जग स्थापित करून आपल्याला बघून घ्यायचं आहे. आपण का जन्म घेतलाय, आपले काय पास्ट कर्माज आहेत, काय कार्मिक लेसन्स आहेत, त्यांना आता इथे राहून नीट करायचं. सो मग हे सगळं करताना या गुरूंची तर मदत झालीच, पण ते करता करता माझ्या एक लक्षात आलं की जसं ऍज अ मेडिकल प्रॅक्टिशनर आपण काय करतो की पेशंट आला, डॉक्टर माझं डोकं दुखतोय किंवा मला त्रास होतोय, तर डॉक्टर्स काय सांगतात, ECG करा, CT स्कॅन करा, MRI करा, CBT करा, ब्लड टेस्ट करा, आणि मग रिपोर्ट आला की आपल्याला कळतं. मला वाटायचं की असं काहीतरी मानसिक स्वास्थ्यासाठी पण असलं पाहिजे की तुम्ही हे 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 करा आणि तुमचं सगळंच होईल. म्हणजे न्यूमरोलॉजी, ऍस्ट्रॉलॉजी, वास्तू, तुमचं गुणादोष अनालिसिस, लिडरशिप स्टाईल, इगो डिफेन्स स्टाईल, तुमचा पर्सनॅलिटी टाईप काय आहे, त्याच्यानंतर तुम्ही पास्ट कर्मास काय आहेत, कार्मिक लेसन्स काय आहेत, हिडन ब्लॉक्स काय आहेत, डिसिजन बायस काय आहेत तुमचे, तुम्ही कुठून डिसिजन घेता, तुम्ही ब्रेननी घेता, डोक्याने घेता, हार्टनी घेता, तुमची लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन काय. ह्या जर इतक्या सगळ्या टेस्ट मी म्हटल्या, अशा 180 टेस्ट आहेत आपल्या मोबाईल ऍपवर पण त्या होतात. प्रोलक्स वेलनेस नावाचं मोबाईल ऍप आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मास्टर कोड्स मी घेते, 1 to 1 कन्सल्टेशन आहे, त्याच्यामध्ये 180 प्लस तुमची लव्ह लँग्वेज काय, हे सगळं निघतं. काय जन्म घेतलाय हे पण निघतं. आणि कुठे तुम्ही चुकताय आयुष्यामध्ये, पास्टमध्ये काय झालंय, कुठल्या ट्रॉमा झाला, तुम्ही 8 वर्षाचा असताना झाला का 12 वर्षाचं का मग 15 वर्षाचं, हे तुम्हाला आठवायचीही गरज नाही. अशी सिस्टीम मी डेव्हलप केली आणि त्या सिस्टीमद्वारे आता ऍक्च्युअल रिपोर्ट तुम्ही मला फक्त एक गुगल फॉर्म भरून पाठवला, मी तुमच्याशी 5 मिनिटं फोनवर बोलले की मी तुमचं सगळं डायग्नोज करू शकते थ्रू ऑल दीज टीचिंग्स, जे मी CBT NLP, आकाशिक रिडिंग म्हटलं, साऊंड थेरपी, कारण साऊंड हा फास्टेस्ट ट्रॅव्हल होतो. तर त्याद्वारे मी बघून तुम्हाला विदिन 2 आवर्स सगळं तुम्हाला मास्टर कोर्स देऊन तुम्हाला सांगू शकते की लाईफच्या 12 आस्पेक्ट, म्हणजे फक्त करिअर नाही, फक्त आरोग्य नाही,
वेलनेस म्हणजे इज, फ्लो, बॅलन्स इन ऑल 12 aspects ऑफ युअर लाईफ. आपण म्हणतो ना भगवान देताय, छप्पर फाडके देताय. आणि समस्या आली की सगळीकडनं समस्या येते. निसर्गाने ते दाखवलंय. सो निसर्गाची भाषा काय आहे हे मी माझ्या सोलफुल एनर्जी हिलिंग मध्ये लिहिलेलं आहे. युनिव्हर्स स्पीक्स इन स्ट्रक्चर्स अँड व्हायब्रेशन्स. ते मला डिकोड करता आलंय. त्यामुळे मी तुमच्या रिडिंग्स करू शकते आणि तुमच्या लाईफचे 12 aspects मध्ये तुम्हाला भरभराटी मिळते. अबंडन्स ज्याला आपण म्हणतो तो सहज मिळू शकतो. हे सगळं तुम्ही म्हणजे कुठून शिकलात का किंवा कशा पद्धतीने कसं असतं माहिती का स्नेहल, जेव्हा आपण काही इन्व्हेन्शन मध्ये जातो ना तेव्हा मी कुणाचं जर शिकले तर मी त्यांच्यासारखी होईन ना, मी नवीन काही डायग्नोस नाही करू शकणार. आज मी बोलतेय ते कदाचित लोकांना समजायला अवघड जाईल, कारण नवीन संशोधन, हे बघा संशोधन तेव्हाच नवीन असतं जेव्हा ते समजायला जड जातं. जर तुम्हाला 10 मिनिटात समजलं मी काय सांगतेय, मी ह्युमन एव्होल्युशन बद्दल बोलले आता की आत्म्यानंतर काय आलंय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मी बोलले की होलिस्टिक सायन्स आणि स्पिरिच्युअल सायन्स नंतरचं ग्लॅमोवेल सायन्स ते मी शोधून काढलं. तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की इन्स्टंट वेलनेस आणि ग्लॅमोवेल मास्टर कोड्स, म्हणजे तुमचे बटन्स, जसं मोबाईलचे बटन आपल्याला माहिती आहे तसे आपले बटन्स असतात. चौथी महत्वाची गोष्ट मी बोलले की तुम्हाला मेडिटेशन न करता 10 मिनिटात प्रोलक्स मध्ये जर तुम्ही आलात तर एन्व्हायरमेंट असं डिझाईन्ड आहे की तुम्ही मेडिटेशन मध्ये एंटर व्हाल. या इतक्या अशक्य गोष्टी जेव्हा मी बोलतेय ना तेव्हा ह्याचा अर्थ हा होतो की या स्वतः मी अध्यात्माद्वारे, कारण मी खूप ओल्ड सोल आहे, म्हणजे आपण सोलचं पण जन्म काढू शकतो की आपण कधी जन्माला आलो. सो जरी माझं शरीर आत्ताचं हे आहे पण माझा आत्मा खूप जुना आहे. त्यामुळं कदाचित 2 वर्षाचे असताना मी भजन म्हणायला लागले, त्यामुळं कदाचित 8 वर्षाचे असताना मी आश्रमात पंचतत्व साधना करू शकले. आणि हे सगळं करताना मी जे घेत गेले ना त्यामुळे ब्रेन माझं असं झालं की मी सगळे रेफरन्सेस घेतलेत, पण माझ्या प्रश्नांनी, जे मी सांगितलं की आयुष्याचा टर्निंग पॉइंट, माझ्या प्रश्नांनी मला जगू नाही दिलं. म्हणजे 10 दिवस मी बेडमध्ये होते की मी आता जाऊ का येऊ, आणि त्यानंतर मला देवाने त्याचं उत्तर दिलं. सो हे डाउनलोडिंग स्वतः झाल्यामुळे ही सिस्टीमचं पेटंट, या सिस्टीमची इन्स्टिट्यूटर आणि कॉपीराईट सगळे माझ्याकडे. त्यामुळं ही सिस्टीम मी नवीन तयार केलेली सिस्टीम आहे. हे प्रोलक्स मधून तुम्ही जे 2 तासाचं हे घेतात त्यामधून लोकांना कसे बदल जाणवतात, म्हणजे कशा पद्धतीचे बदल असतात? सो सगळ्यात महत्वाचं आता हे सगळं तर मी शोधून काढलेलं आहे. ठीक आहे, आता ह्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आपण बघूयात की प्रोलक्स वेलनेस अँड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड हे 10,000 स्क्वेअर फीटचं माझं ऑफिस आहे. कारण एखादी सिस्टीम आपण तयार करतो, ग्लॅमोवेल ही फिलॉसॉफी आहे, जसं स्पिरिच्युअल सायन्स आहे तसं ग्लॅमोवेल सायन्स आहे. त्याच्या बेसिस, त्याच्या धर्तीवर प्रोलक्स हे सेंटर आहे. तुम्ही त्याचा उपयोग तुमच्या आयुष्यात कसा करू शकता आणि त्याचे होणारे बदल मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले तर प्रोलक्स मध्ये आम्ही रिट्रीट ऑर्गनाईज करतो. तुम्ही वॉटर पार्क, हुरडा पार्टी किंवा एखाद दिवशी आपण असं 6 तास ग्रुपनी जातो कुठे पण. सो प्रोलक्स मध्ये आम्ही म्हणतो की एक्सपिरियन्स ग्लॅमोवेल इन ऍक्शन, एक ग्लॅमोवेल टूर प्रोलक्स रिट्रीटद्वारे आपण ऑर्गनाईज करतो. त्याच्यामध्ये साधारण 75 ते 80 लोक येऊ शकतात. 15 पासून आम्ही घेतो, कोणतीही टीम साईज जर 15 असेल, कॉर्पोरेट्स असतील, फार्मा कंपनीज असतील, डॉक्टर्स असतील, किटी पार्टीज असतील, कोणतेही ग्रुप किंवा तुमची बर्थडे पार्टी, इव्हेंट काय असेल, बर्थडे सेलिब्रेशन, जे काही तुम्ही करता सेलिब्रेशन ते तुम्ही प्रोलक्सला करू शकता. एखादा प्रोडक्ट लॉन्च आहे, एखादं पुस्तक प्रकाशन आहे, तुमचं कॉन्फरन्स घ्यायचं तर तिथे घ्या. तिथे आपण 2 हॉल्स आहेत, 3 कॉन्फरन्स रूम्स आहेत आणि आपल्याकडे खूप सगळे फोटो बूथ्स आहेत, 8 फोटो बूथ्स आहेत. तिथे जेवण देतो आपण, पण तिथे आपण वेलनेस मेडिटेशन्स करतो. 6 पिलर्सवर बेस्ड हे प्रोलक्स सेंटर आहे, ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट असं डिझाईन्ड आहे की तुम्ही येताना पाणी तत्व आहे, थिएटर, फिल्म थिएटर आहे, 4K डॉल्बी ॲटमॉस, तिथे एअर तत्व आहे. सो पहिलं प्रोडक्ट आहे प्रोलक्स रिट्रीट. तुम्ही करू शकता. तुम्ही अगदी लातूर, नागपूर, नाशिक कुठेही राहत असाल तर तुम्ही ग्रुपनी येऊ शकता. जसं तुम्ही वॉटर पार्कला जाता तसं तिथे येऊ शकता. आमचं दुसरं प्रोडक्ट आहे ग्लॅमोवेल मास्टर क्लास. तुम्हाला जर प्रोलक्समध्ये यायचं नाहीये आणि जमत नाहीये तर इंडिव्हिज्युअली ग्लॅमोवेल मास्टर क्लास हा ऑनलाईन अवेलेबल आहे. तुम्ही फक्त एक गुगल फॉर्म आमच्या वेबसाईटवरनं भरून पाठवा किंवा इंस्टाग्राम, युट्यूब, सोशल मीडियामध्ये आम्ही आहोत. तर तिकडनं तुम्ही आम्हाला एक गुगल फॉर्म भरून पाठवायचा आणि ऑनलाईन लिंक मिळते. अगदी 500 रुपयेपासून ते 1 लाख रुपयेपर्यंत असे 4 लेवलचे मास्टर क्लासेस आहेत. लेवल 1, 2, 3, 4 असे मास्टर क्लास आहेत ऑनलाईन. इंडिव्हिज्युअल कुणीही घेऊ शकतं ते. तिसरी गोष्ट, तुम्हाला जर माझ्यासोबत 1 to 1 कन्सल्टेशन करायचंय, कारण लीडर्स आहेत, सीईओज आहेत, त्याच्यानंतर ज्यांना लाईफमध्ये खूप पुढे जायचंय, विद्यार्थी जर असतील की ज्यांना कळत नाहीये की, कारण विद्यार्थ्यांना खूप चॉईसेस आहेत आता,
पण त्यांना हे नाही कळत आहे की मी नेमकं कोणतं करिअर करू, किंवा माझा टाईप काय आहे, मी प्रोकास्टिनेट का करतो, माझा मूड स्विंग का होतो, मी आईवडिलांना का उलट बोलतो, मी ऍडिक्शन मध्ये का जातोय. तर मास्टर कोड्स त्यांना मदत करतात आणि राईट मदत करतात. कारण एकदा वास्तू न्यूमरोलॉजी करून तुम्ही आयुष्यभर बदलत नाही राहू शकत. मास्टर कोडमध्ये आपण सगळंच एकत्रित बघतो. त्यामुळे मास्टर कोर्समध्ये 1-to-1 कोचिंग आहे.